पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील निम्मज नगर परिसरामध्ये आपण आहोत। या ठिकाणी पावसानं आणि पुराच्या पाण्यानं काय अवस्था केली आपण पाहू शकतो। सोसायट्यांमध्ये पाणी शिरलेलं आहे। सोसायट्यांमध्ये पाणी अद्यापही आपण पाहू शकतो। पाण्याची पातळी कशी कमी झालेली आहे, मात्र पाणी या ठिकाणी अद्यापही आहे आणि या सोसायटीमधील घरांमध्ये देखील तळमजल्यावर जी घरं आहेत त्या ठिकाणी देखील पाणी शिरलेलं होतं आणि या पाण्यानं, पुराच्या पाण्यानं काय अवस्था केली आहे या घराची आपण पाहू शकतोय। सर्व मुलांची पुस्तकं भिजलेली आहेत, फर्निचर भिजलेलं आहे, इतर साहित्य भिजलेलं आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे मुलांची जी सर्व पुस्तकं आहेत ती देखील भिजलेली आहेत। गाळ घरामध्ये मोठ्या प्रमाणात जमा झालेला आहे। या घरामध्ये 2 फुटापर्यंत साधारणतः पाणी होतं। खडकवासला धरणातून विसर्ग कमी केल्यानंतर हे पाणी कमी झालेलं आहे। घरातलं पाणी बाहेर गेलेलं आहे। मात्र एक मोठं आव्हान या घरातील नागरिकांसमोर असणार आहे। सकाळी 7:30 वाजता सुरुवात झाली आणि अचानक पुढच्या 10 ते 15 मिनिटांमध्ये पूर्ण घर पाण्याने भरलेलं होतं। सगळं नुकसान झालेलं आहे। इथे जे काही आहे खालचं झिरो झालेलं नेल सगळंच गेलेलं आहे। आता त्यातल्या त्यात जेवढं काय पॉसिबल आहे पाणी नशिबाने सगळ्या सोसायटी वाल्यांनी काढायला मदत केली आहे।